दौंडच्या मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याची माहिती आता समोर येते। दौंडची बातमी आपण पाहिलेली होती। दौंडमध्ये राष्ट्रवादी ही आघाडीवर होती, राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले होते। उमेदवार सागर शेलार ते पलीकडे आहेत, त्यांनी आता मला सांगितलं की ते बाहेर आणून ठेवा, ते बाहेर आणून ठेवा। अर्धा तास नाही, आता काय सांगा सुरुवातीला व्हायला पाहिजे किंवा शेवट व्हायला पाहिजे। एक मशीनचा राऊंड दरवेळेस दौंडमध्ये हाच प्रॉब्लेम होतो आणि जेवायला सुट्टी हे थांबवलंय। कोण मॅनेज आहे नक्की? सरकार मधले प्रतिनिधी कोणाला मॅनेज आहेत? म्हणून आमचं थांबवतात। कुणाच्या दबावामुळे होतोय हा? कुणाच्या दबावामुळे? ताई नेमकं काय प्रकार आहे? कुणाच्या दबावामुळे हा सगळा प्रकार होतो? काय माहिती यांनाच कोणाचं प्रेशर आहे? का आमची मशीन ठेवली मोजायची? का आमची मशीन ठेवली मोजायची? आप्पा नेमकं काय प्रकार आहे? आप्पा नेमकं काय प्रकार झालाय? थांबा थोडं थांबा, लाईव्ह आहे आप्पा। शेवटच्या राऊंडचे टेबलवरती मशीन ठेवलेली आहे। सर आता ठेवले ऐकून घेऊ फक्त तुम्ही। शेवटच्या राऊंडचे मशीन टेबलवरती ठेवलेले आहेत। जोपर्यंत टपालीची मतमोजणी पूर्ण होत नाही तोपर्यंत शेवटचा राऊंड घेता येत नाही। आयोगाचे निर्देश आहेत। लोकांच्या सोयीसाठी लावलेल्या फेरीने आहे तक्त असं नाही सोयीचं नाही होत। एक मिनिट ऐका ना साहेब, चुकतोय। आयोगाचे निर्देश दाखवतो तुम्हाला। साहेब एक पोस्टल मत एक अगोदर मोजले जातात, नाही पोस्टल मत सगळे पहिला गणनीय आपण चालू केले, गण संपले, त्यानंतर दुसरे गण संपले आणि त्यानंतर गटनीय आता पहिले 3 गट संपलेले आहेत, शेवटचे 2 गट राहिलेले आहेत। पण त्याच्या वेळेस तुम्ही पोस्टल कसे घेतो साहेब? मशीन असं नाही होतं साहेब। ऐकून घ्या, शेवटचा राऊंड ईव्हीएम नाही टपालीचं झाल्याशिवाय घेत नाही। तरतूद आणून मी दाखवतो। टपालीचं सेपरेट टेबल ठेवा पाहिजे ना साहेब। आप्पा नेमका आपला काय आरोप आहे? आप्पा नेमका आपला काय आरोप आहे? एक आहे, एक तर पोस्टल मत अगोदर मोजली पाहिजेत किंवा शेवटी मोजली पाहिजे। त्यांनी आता मध्येच ती पोस्टल मत मोजायला घेतलेली आहेत आणि मशीन बंद ठेवल्यात, म्हणजे ते हे मशीनच्या मोजणी बंद ठेवली आहे आणि पोस्टल मत मध्येच घेतलं मोजायला। पोस्टल मतामध्ये घोटाळा करतात, घोटाळा होतो हो, म्हणून ते अगोदर मशीन मोजून घ्या आणि नंतर पोस्टल मत घ्या, एकच राऊंड राहिला म्हणतात अधिकारी असे काय करतात? आता ते करतात म्हणजे त्यांना काय कोणाचा दबाव आहे का काय करत नाहीये, दबावामुळेच हे चाललंय, दबावामुळे। ताई काय आक्षेप आहे आपला? काय नेमकं आपलं? आमचं म्हणणं आहे टपाली मतदान मोजायचं तर एक तर सुरुवातीला मोजा नाही तर शेवट मोजा। एक राऊंड मशीनचा ठेवून टपाली मोजायला घेतला आणि लोकांना डिस्ट्रॅक्ट केलेला आहे आणि कन्फ्युजन निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जेव्हा इथं दिसतंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून येत आहेत, त्यानंतर ही भूमिका घेतलेली आहे। राज्यांनी कालपर्यंत वेगळे एक गट घेणार असं सांगितलं, कालपर्यंत सांगितलं सगळे गट एकत्र। त्यांची नियमावली नक्की काय होती, कशासाठी हे सगळं केलेलं आहे? विधानसभेला असंच केलं, विधानसभेला असंच केलं म्हणजे शेवटचे हे राहिले 3 फेर राहिल्या आणि पोस्टल मत मध्येच घेतली। तुम्हाला सांगतो हे, तुम्हाला सांगतो कुणाला लक्षात आलं आणि सगळ्यात गोष्ट वाटपेट केलं वाटलं आणि जेवायला 1 तास ब्रेक घेतला होता जेवायला। ऐका ना, सगळं सीसीटीव्ही आहे आतमध्ये।